दलाचा विजय असो, जनता दलाचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, माझं नाव रोहिणी लोहार, जनता क्रांती संघटनेची महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आहे. आमच्याकडं नवीन ऑटो पेट्रोलच्या संदर्भात काही तक्रारी आलेल्या आहेत. लोकांची काही आर्थिक फसवणूक झालेली आहे भारत पेट्रोलियमच्या नावाखाली. तर ह्याच्यावरती आम्हाला रितसर काय असेल ती मागण्या आमच्या घेऊन आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहे. अभय बाजारे, नलिनी साळुंखे, मनीषा साळुंखे ह्यांनी लोकांना आमिष दाखवून शनी पार्टनरशिप दाखवून शनी बरेच लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे. अशी झाली म्हणजे ह्या प्रकारे आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या आहेत. ह्याच्यावरती आम्ही आज इथं धरणे आंदोलन बसलेलं आहे. तर ह्याच्यावरती शासनाने आम्हाला रितसर न्याय द्यावा. ह्याच्यावरती जर नाही आम्हाला काय मिळाले ह्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल व्हावा आणि काय असेल ते आम्हाला रितसर आमचा न्याय मिळावा. नाही झाला तर ह्याच्या पुढची आम्ही आंदोलनाची तयारी करू शकतो. तुमच्या मागण्या काय? त्यांच्यानं एजन्सीची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अभय बाजारे, नलिनी साळुंखे, मनीषा साळुंखे ह्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे. लोकांची फसवणूक होते ह्याचीही चौकशी केली पाहिजे. असे एक नाही असंख्य लोक आहेत की त्यांच्या फसवणुक्या झालेल्या आहेत. त्यांची रितसर कारवाई होणे गरजेचं आहे आणि शासनाने ह्याची दखल घ्यावी हीच आमची मागणी आहे.